नमस्कार पालक वर्गानो, मी संतोष सरवदे. सरकारी DNA मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर इथे आपण पाहू शकत आहात की लॉटरी ही 10/4/2026 रोजी निघाली होती आणि 30/4/2026 पर्यंत ॲडमिशन घ्यायची आपली तारीख आहे. आपण डॅशबोर्ड बघूया. तर टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स म्हणजे RTE साठी एकूण 2,89,286 अर्ज आलेले होते. 1,05,811 हे पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्शन झाले आहे आणि वेटिंगमध्ये 86,034 जण आहेत. 65,150 जणांनी आजपर्यंत ॲडमिशन घेतले आहेत. आता फक्त ॲडमिशन घेण्यासाठी 2 दिवस बाकी आहेत आणि ॲडमिटेड इन फर्स्ट रेग्युलर सेक्शन लिस्टमध्ये हा आकडा वेगाने वाढत असून वेटिंगवाल्यांसाठी आता ही एक काळजीची बाब आहे. कारण अजून जवळपास 19,000 ते 20,000 ॲडमिशन होणे बाकी आहे. मात्र आता पुढे 2 दिवस आहेत आणि या 2 दिवसामध्ये रेग्युलर पालकांनी आपल्या पाल्याचे ॲडमिशन करायचे आहे. तर अशातच आता अशा वावड्या उठल्या आहेत की डेट एक्सटेंड होणार का. जी पहिल्या राऊंडची लॉटरी आहे याच्यासाठी ॲडमिशन घेण्यासाठी 30/4/2026 ही डेट तेवढीच राहील आणि ते यानंतर वेटिंगवाल्यांची लिस्ट सुरू होईल का परत आणि रेग्युलर ॲडमिशनवाल्यांना डेट वाढेल. तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की डेट वाढणार तर ती वाढलेली डेट कोणती असेल किंवा डेट जर वाढली नसेल तर आपणास काय करायचे आहे. तर आपण इथे RTEच्या डॅशबोर्डवर येऊया. मला पण बरेच जणांचे कमेंट आले की सर डेट ही वाढलेली आहे. तर आपण आज खात्री करून घेऊया की डेट वाढलेली आहे की नाही. सर आम्हाला वाढलेली डेट सांगा. पण ॲक्च्युली मी त्यांना कोणती डेट सांगितलेली नाही आहे. तर आपण स्वतः RTEच्या डॅशबोर्डवर बघूया की डेट वाढली असेल तर ती डेट कोणती आहे आणि डेट वाढली नसेल तर आपण ह्या 30/4/26 पर्यंत आपले ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आपणास डेट बघण्यासाठी RTEच्या पोर्टलवरती यायचं आहे आणि इथे वरती ॲडमिशन शेड्यूल इथे क्लिक करायचे आहे. ॲकॅडमिक इयर 2026-27 ठेवायचे आहे आणि सिलेक्टमध्ये इथे आपण फर्स्ट राऊंड सिलेक्ट करायचे आहे आणि इथे सिलेक्शन लिस्ट 1 सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्शन लिस्ट 1 सॉरी इथे रेग्युलर सिलेक्शन लिस्ट सिलेक्ट करायचे आहे. तर इथे आपण पाहू शकाल की आपण रेग्युलर सिलेक्शन लिस्ट सिलेक्ट केल्यानंतर येथे आपणात जिल्हा दिसून जाईल आणि ते स्कूल रजिस्ट्रेशनची तारीख आहे आणि कधीपर्यंत फॉर्म आपण भरायचा होता ही तारीख आहे. हे तर आत्ताच आपणास तूर्त कामाची नाही आहे. आपणास कामाची गोष्ट आपण इथे बघूया. तर सिलेक्शन लिस्ट डेट 10/4/26च आहे. म्हणजे 10/4/26 रोजी लॉटरी निघाली होती आणि 10/4/26 पासूनच ॲडमिशन घेण्याची तारीख सुरू झाली आणि इथे आपण पालकवर्गाकडून पाहू शकाल की अजून ही 30/4/2026च डेट आहे. म्हणजे कोणत्याही जिल्ह्यासाठी किंवा RTEने ही डेट वाढवलेली नाही. तरी सर्व पालकांनी कोणाच्याही म्हणण्याकडे लक्ष द्यायचे नाही आणि लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन करून घ्यायचे आहे. कारण RTEची डेट ही अजून एक्सटेंड झालेली नाही. अजून 2 दिवस बाकी आहेत. आता दिवस पकडून 2 दिवसामध्ये काय होईल ते सांगता येत नाही. पण तोपर्यंतच बऱ्याचशा वावड्या उठल्या आहेत आणि बरेच जण विचारत आहेत की सर डेट वाढली आहे का, वाढलेली डेट किती आहे. म्हणजे यांचे जे काही डॉक्युमेंट उरले असतील त्यांना वेळ पाहिजे असेल. पण पालकांनो तुम्ही आता लगबग करायची आहे आणि डॉक्युमेंटची जुळवाजुळव फास्ट करून आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये आपल्या पाल्याचे ॲडमिशन करायचे आहे. समजा जर डेट वाढली नाही तर आपल्या पाल्याचे ॲडमिशन कॅन्सल होऊ शकते. येथे आपण पाहू शकत असाल इथे सर्व जिल्हे आहेत RTEच्या ॲडमिशनचे आणि इथे पुढे एक्सटेंड डेट काही नाही आहे. फक्त 30/4/26 पर्यंत ॲडमिशन घ्यायची डेट आहे.
तर पालकवर्गांना हा माझा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता की डेट एक्सटेंड झालेली आहे की नाही याच्याबद्दल. पालकांनो, जर हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.